गुड आफ्टरनून मित्रांनो, जय शिवराय सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ. तर दुपारचे 2 वाजलेत. आज आहे वार सोमवार आणि आपल्याला बुकिंग झालेलं आहे कन्फर्म. तर टायटलवरती तुमच्या लक्षात आलं असेल मित्रांनो, परत एक मस्त अशी 1200 किलोमीटरची जर्नी घेऊन आलो आहे. आणि यावेळेस मित्रांनो साऊथ नाही तर नॉर्थ साईडला आपण निघालो. तर हे बुकिंग मित्रांनो आपल्याला ट्रान्सपोर्टरकडून भेटलेलं आहे. निगडीचे आपले रेग्युलर ट्रान्सपोर्टर विनोद भाईकडूनच हे बुकिंग भेटलं. त्यांच्या कॉमन ग्रुपवरती आपण असल्यामुळे त्यांनी ते बुकिंग ग्रुपवरती टाकलं. त्याच्या आधी सकाळी एक बुकिंग टाकलं होतं, ते होतं गडचिरोलीचं. तर गडचिरोलीचं पण डन केलं होतं, बट त्याचं लोडिंग लोकेशन लोडिंग उद्या सकाळचं होतं, त्यामुळं बघ ते झालं होल्ड. त्यानंतर हे बुकिंग आलं, मग हे केलं कन्फर्म. तर आपण निघालोय मित्रांनो लोडिंगला फुरसुंगीला. इथून अजूनही 38 किलोमीटरचा प्रवास आहे आपला. तर मस्त अशी गोव्याची सिरीज झाली आपली. खूप छान असा तुमचा रिस्पॉन्स भेटलाय. आणि आता परत एक नवीन सिरीज घेऊन आलोय, MP कटनीची. तर कालच मित्रांनो आपल्या गाडीची सर्व्हिसिंग पण करून घेतली, कारण 20,000 किलोमीटर झाले होते. त्याचा काय ब्लॉग वगैरे बनवलं नाही मी. 20,000 किलोमीटर 2 महिन्यात कंप्लीट झाले, त्यामुळं बोललं आपल्याला सर्व्हिसिंग करावी लागणारच आहे. मग पहिली सर्व्हिसिंग करून घेतली. आणि आपल्या सर्व्हिसिंगला मित्रांनो जास्त काही खर्च येत नाही, म्हणजे फक्त ऑइल फिल्टर, डिझेल फिल्टर, एअर फिल्टर तर आपण मागच्या वेळेसच म्हणजे मागच्या आठवड्यातच चेंज केला होता, त्यामुळे तो काही चेंज नाही केला. फक्त एअर फिल्टर नाही, फक्त डिझेल फिल्टर, ऑइल फिल्टर आणि इंजिन ऑइल चेंज करून घेतलं. रुटीन चेकअप पण करायचा होता, तो पण करून गाडी मस्तपैकी रेडी करून घेतलेले. ब्रेक पण थोडे आवळायचे होते. मग ते किरकोळ रेग्युलर चेकअप मधली जी कामं आहेत तर ती कंप्लीट झालेली आहेत. आणि आता मस्तपैकी आज सोमवार असल्यामुळे बोललो काहीतरी बुकिंग घेऊन निघायचं. 3-4 दिवस फुल आराम झालाय. आराम नाही म्हणता येणार, बाकीची कामं होती तर ती कव्हर करून घेतली. तर चला मित्रांनो निघालोय आता फुरसुंगीला. तर पोचूया लवकर आणि बघूया आपलं किती लोडिंग आहे, कारण आभाळ पण झालंय. काल ताडपत्री पण मारून घेतली होती. आकाशात ढग जाम दाटून आहेत. पार्टी बोलते कार्टन बॉक्सचं मटेरियल असेल 1 टन गॅरंटी. तर चला जाऊया आपण डायरेक्टली आता लोडिंग पॉईंटवरती पोहोचूया आणि गाडी लोडिंग करून घेऊया. तर पोचलोय मित्रांनो आपण लोकेशनवरती. जे कंपनी बॉक्सेस पॅक होत आहेत, बघूया काय मटेरियल असणार आहे ते. तर भरपूर दिवसानंतर MPची सिरीज घेऊन आलो आहे मित्रांनो, ज्यामुळे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑलवरती सेट करा. आणि मित्रांनो ह्या प्रवासामध्ये आपला रूट होणार आहे इथून नगरमार्गे छत्रपती संभाजीनगर, त्यानंतर समृद्धीने प्रवास नागपूरपर्यंत, नागपूरवरतून जबलपूर आणि जबलपूरवरतून कटनी. तर असा रूट होणार आहे आपला, त्यामुळे MPचा TP आपल्याला काढावा लागेल. तर तो आपण वाटेमध्ये प्रवासात पुढे कवर करून घेऊ. तर झाली आहे मित्रांनो गाडी पॅक. चला, ही फिल्टरची कंपनी आहे, फिल्टर बांधतात तिथं, ते घेऊन जायचं आपल्याला कटनीसाठी. सकाळचे 4 वाजलेत मित्रांनो. टोटल 35 बॉक्स आपल्या गाडीमध्ये लोडिंग झाले आहेत. पूर्ण गाडी पॅक झाली. तर क्लायमेट बघा मित्रांनो कसलं खतरनाक झालं आहे पुण्यात. तर गाडी जस्ट लोडिंग करून आपण ट्रान्सपोर्टरच्या ऑफिसला आलं. इकडे समोरच ट्रान्सपोर्टरचं ऑफिस आहे आणि वरती आभाळ जाम दाटलंय. कालच ताडपत्र्या पॅक केल्यात बघा. ही नवीन ताडपत्री आपली खाली टाकली, तिच्यावरती अजून एक निळी ताडपत्री टाकली. मस्त अशी गाडी लॉक करून घेतली. काळा मारलाय, थोडी एक्स्ट्राच ठेवली बाहेर, पण हवा जाईन अशी जागा आहे. चला मित्रांनो निघूया आता मस्तपैकी. पावसाची सुरुवात पण झाली आणि आपल्या प्रवासाची पण सुरुवात झाली. आधीच लय हाऊस आणि त्यात पडतोय हा पाऊस. सूर्य मावळायचा टाइम आहे मित्रांनो, संध्याकाळचे 6 वाजून गेलेत. बघू शकता आता मस्तपैकी सूर्यास्त व्हायचा टायमिंग झालाय आणि हलका हलका पाऊस पण पुण्यात सुरू झालाय. तर चला आपल्याला आता भरपूर असं ट्रॅफिक लागणार आहे या रोडने जाताना, कारण आता आपण हे मुंडव्याच्या रेल्वे क्रॉसिंगला म्हणजे ब्रिजवरती, आणि इथून पुढे वाघोलीपर्यंत जातो तर सगळ्यांनाच माहिती आहे 3-13-9-12 असं ट्रॅफिक लागेल का त्याला विचारता सोय नाही. तर बघू हळूहळू ट्रॅफिक क्रॉस करून घेऊ.
मस्त अशी जर्नी आहे, लॉंग रूट होणार आहे. भरपूर साऱ्या गोष्टी आपल्याला या सिरीजमध्ये पण बघायला शिकायला भेटणार आहे. कारण नागपूरपर्यंत आपण गेलो होतो आणि आपल्या कधी सिरीजचा पार्टच नाही बनला. कटनी MP जबलपूरचा रोड, तो रूट आपल्यासाठी नवीन नाही आहे, पण नवीनच म्हणायचा. कारण आपला ब्लॉगच आला नाही म्हटल्यावरती आपल्यासाठी नवीन रूट आहे. तर ब्लॉग आणि सिरीज मित्रांनो शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपली सिरीज कशी वाटते ते कमेंट करून नक्की सांगा. तर चला आता हे ट्रॅफिक क्रॉस करून घेऊया. डिझेल पण भरायचं आहे. डिझेल भरायला मस्तपैकी वाघोलीच्या पुढे जाऊन थांबता येईल आणि मग आपला प्रवास मस्तपैकी कंटिन्यू करता येईल. कारण हे आता इथून बघा, इथं मुंडव्याचं ट्रॅफिक इथपर्यंत आलंय. मुंडवा चौक सगळे वन वे झालेले आहेत या रोडला, पण काही उपयोग नाही त्या वन वेचा प्रोजेक्ट फेल. त्या दिवशीच न्यूज वाचली होती. हे बघा इथपर्यंत मुंडव्या चौकाचं ट्रॅफिक जाम आहे का. हा रोड इकडं पुन्हा सिटीकडे जातो, हा असा बाहेरून बायपासने खराडे बायपास वरतून पुढे जातो. तर भारतच्या पंपावरती मित्रांनो जस्ट 3000 रुपयाचं डिझेल भरून घेतलं. टँक केलाय फुल. वाघोलीच्या थोडं पुढे निघालो आणि आता पुढच्या साईडला शिक्रापूरकडे एवढे पाऊस दिसतोय ना का विचारता सोय ना. बोललो इथंच आपलं डिझेल भरून घ्यावं पहिलं. काचावरचे हलके हलके थेंब पडायला लागलेत. पहिलं डिझेल टाकणं गरजेचं होतं. डिझेल केलंय फुल. तुफान असा पाऊस आपल्याला पुढे भेटणार आहे. 8:30 वाजलेत मित्रांनो. सणसवाडी पासून तर आता शिक्रापूरला पोहोचलोय. एवढा जाम पाऊस, एवढा मुसळधार पाऊस झालाय. आता हे शेजारीच पाणी साचलेलं बघू शकताय. फुल जाम पाणी साचलं. ट्रॅफिक, पाऊस, तिकडली लाईन तर फुल जाम आहे. आपण आता जस्ट ट्रॅफिकच्या पुढे निघालो. चला पाऊस क्रॉस करून घेऊ एवढा, कारण पाऊस काय उघडायचं नाव घेत नाही. तर आपली मित्रांनो एक बँगलोरची सिरीज झाली होती आणि बँगलोरच्या सिरीजला येताना आपल्याला जो काय पाऊस लागला होता सेम तसाच पाऊस आज पण अनुभवलाय. म्हणजे जेव्हा आपण डिझेल भरून वाघोली सोडली आणि त्याच्यानंतर जो का पाऊस सुरू झालता तर डायरेक्ट सुप्यापर्यंत तो वर मुसळधार पाऊस होता. एकदम तुफान कंटिन्युअसली पडत होता. आणि आता आपण पोहोचलोय नगर मध्ये. 10:30 वाजले. त्या नगरचा ब्रिज चढतोय रेल्वेचा. आणि इकडे बघा ना, इकडे पावसाचा थेंब सुद्धा नाहीये. सुक्क फडफडीत एकदम. हे बघा काहीच पाऊस नाही इकडे, काहीच नाही झाला. हे शेजारीच नगरचं रेल्वे स्टेशन आणि एकदम सुक्क इकडं. आपल्या गाडीच्या काचावरचं पाणी सुद्धा अजून तसंच आहे. तर हा वळवाचा पाऊस म्हणजे काय, याला नियम नाही. कुठून आडवा तेडवा पडल आणि या पावसात गाडी थांबवणं पण चुकीचं आहे. आपलं मटेरियल जे आहे ते बॉक्स कार्टनचे आहेत, त्यामुळे तर थांबलो असतो. आणि पाऊस जर उलटा पालटा फिरला असता म्हणजे ते मटेरियल जिकडून नाही तिकडून पाणी आत घुसलं असतं. म्हणून काय जेवायला पण थांबलो नाही. पहिलं बोललो जरा पाऊस निघू द्या मग पुढे जाऊन थांबता येईल. तर आता पोहोचलोय अहमदनगर मध्ये आणि आता एक काम करूया, नगर सिटी क्रॉस करायला एक अर्धा तास जाईल आपल्याला. तर नगर सिटी क्रॉस करून घेऊ म्हणजे 11 वाजतील आणि नगर सिटीच्या पुढे निघालं का मस्तपैकी जेवायला पण थांबता येईल. तर चला पहिली नगर सिटी क्रॉस करून घेऊ. बघू शकता एकदम नीट अँड क्लीन आत्ताची नगर सिटी. आणि पुढे गेल्यानंतर आपल्याला फ्लायओव्हर लागेल. म्हणजे आता हे नगर सिटीच्या ट्रॅफिकच्या फ्लायओव्हर मुळे जे सटकलंय ना त्यामुळं काही वाटत नाही नगर सिटी क्रॉस करायला. अर्ध्या पाऊण तासात नगर सिटी क्रॉस होते, नाही तर 1-2 तास जायचे आपल्या इथं नगर सिटीला. तर चला पोहोचूया आता नगरच्या पुढं. जेवायला थांबूया डायरेक्ट.
मित्रांनो हॉटेल स्वागत आहे. ते मस्तपैकी आता गाडी लावू, जेवण पण उरकूया. चल तिथं लावता येईल गाडी साईडला. आहेत ऑलरेडी गाड्या, तिकडं पण लागलेल्या आहेत, इकडं पण गाड्या लागलेल्या आहेत. आणि साईडचं हॉटेल. जय शिवराय. जय शिवराय. मामा सध्या तुमचं चाललंय काय? तुम्ही लाईन चाललंय फक्त औरंगाबाद. मामा लाईन हो दिसत नाहीत बर का. पावसाळ्यात नाही येत मी, 4 महिने नाही. पावसाळा कुठे, उन्हाळा झालाय. काऊन तुमची गाडी बदली झाली? शेजारी आपली 1934 लावली आणि मामन बरोबर मस्त पैकी आज जेवणाचा बेत आखलाय भरपूर दिवसानंतर. वांग्याचं भरीत 3 महिने झाले असेल आपल्याला. चला मस्त पैकी जेवूया आणि मग पुढे जाऊया. आल्या आपल्या चपात्या गरमागरम. हे लोकेशन अशा ठिकाणी आहे ना, वरतून एकदम गाड्या सुसाट निघतात. चला आपण पण आता मस्त पैकी सुसाट निघूया. इकडं पाऊस नसल्यामुळं काय थोडं टेन्शन नाही. आणि इकडं आता 2 तासात संभाजीनगरला आपण पोहोचून जाऊ. तर समृद्धीपर्यंतचा प्रवास तर आपल्याला कव्हर करायचा आहे मित्रांनो. आणि मग त्यानंतर समृद्धीचा प्रवास, तिथं थोडाफार आराम करता येईल समृद्धीला लागल्यावरती. आणि भरपूर दिवसानंतर आज मामांची गाडी झाली. मी बँगलोरला ज्यावेळेस आपण भेटलो होतो, बँगलोरची 2 ट्रिपा अगोदर, त्यानंतर काही गाडी भेटत झाली नव्हती. चला आता डायरेक्टली भेटूया समृद्धीवरती, घेऊया अंतर कव्हर करून.